आपण मागे आलो की मशीन सरळ होते व परत त्या फ्रॅक्चर झोनवर गेलो म्हणजे फ्रॅक्चरवर गेलो तर मशीन तिथं आपल्याला डायरेक्शन देते. तर मग आपण ह्या डायरेक्शनला आपण फॉलो करूया. फॉलो करत असताना जिथं अनेक झरे एकत्रित होतात तिथं आपल्याला मशीन ऑटोमॅटिक घेऊन जाते. हे दुसरं आपल्याला डायरेक्शन मिळालेलं आहे. हे आणखीन एक डायरेक्शन मिळालेलं आहे. या डायरेक्शनला आपण फॉलो करत करत चाललेलो आहे. इथं आपल्याला मशीनने सिग्नल दिलेले आहेत. नमस्कार प्रेक्षकांनो, ॲग्रोटेक परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बारामती तालुक्यातील सुपा या गावी आलेलो आहे. शेतकरी मित्रांनो, आज एक असा व्हिडिओ घेऊन आलो आपण आपल्यासाठी. पूर्वी काही पाणी पाहण्याच्या प्रचलित पारंपरिक पद्धती होत्या. त्याच्यामध्ये आपण नारळच्या माध्यमातून पाणी पाहत होतो, घागरीच्या माध्यमातून पाणी पाहत होतो किंवा एअरड्रॉलच्या माध्यमातून पाणी पाहत असत. परंतु जसा जसा काळ बदलत गेला तसं तसं दुष्काळ पडत गेले आणि पर्जन्यमान क्षमतेमध्ये पण बदल होत गेला आणि जमिनीमध्ये असणारे पाण्याची पातळी खोलवर जाऊ लागली. त्यामुळे अशा पद्धतीमध्ये पाणी शोधण्याचा आपण प्रयत्न करत असताना ती तितकी विश्वासार्हता किंवा त्याच्यामध्ये अचूक पाणी शोधण्याचं तंत्र विकसित होत नव्हतं. तर जपान या देशाने असं तंत्रज्ञान विकसित केलं आहे की ज्याला वैज्ञानिक आधार आहे आणि त्या माध्यमातून आपण जमिनीमध्ये असणारं किमान 1500 ते 1600 फुटापर्यंत पाणी अचूक पद्धतीने शोधू शकतो. तर आज आपण अशा शेतकऱ्यासोबत आहेत जे स्वतः हा व्यवसाय करत आहेत आणि शेतकऱ्यांना पाणी शोधून देण्यासाठी मदतही करत आहेत. तर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. ही मिझू डिटेक्टर नावाची मशीन कशा पद्धतीने वर्क करते आणि कशा पद्धतीने अचूक पाण्याचा शोध घेते. नमस्कार सर, ॲग्रोटेक परिवारामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. संबंध महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आणि शेतकऱ्यांना आपला परिचय सांगा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव रोहित रमेश देंडे, राहणार बारामती. आपण जापान टेक्नॉलॉजी मशीनद्वारे भूगर्भातील पाणी शोधण्याचं काम करत आहे. कुणी नारळाच्या माध्यमातून चेक करायचं, घागरीच्या माध्यमातून चेक करायचं, पण आता काय व्हायलंय तितकं ते अचूक पद्धतीने काम करत नाही. तर ती जी पद्धत आहे जुनी आणि आपली ही जी मिझू डिटेक्टर नावाची मशीन आहे त्याच्यामध्ये काय फरक आहे? दोन्ही पाणी शोधण्याच्या पद्धतीमध्ये काय फरक आहे? आता पाहिलं तर आपण पूर्वी पाण्याची पातळी खूप चांगली होती, जेणेकरून तुम्ही कुठे ड्रिल घेतले तर इथं पाण्याची पातळी चांगली असल्यामुळे तिथं पाणी लागून जायचं आणि नारळ किंवा घागर असेल किंवा रॉड असतील किंवा काडे असतील, हे काय करतं की एक झरा असेल तरी तिथं ऍक्टिव्हिटी त्याची होते व तिथं पाणी लागण्याचे चान्सेस हे जवळजवळ 100 31 ते 40% राहतं. बरोबर. हा, त्यामुळे काय होते, आता जे नारळ पाणी पाहिलं जातं तर ते फसू शकतं. बरोबर. आपण हे आधुनिक युगात आहे. हे काय करतं, जिथं झरे आहेत ते झरे आयडेंटिफाय करतं. हा, जिथं अनेक झरे एकत्रच झालेले आहेत, 3 ते 4 झरे एकत्रित झालेले आहेत, तिथं जाऊन आपल्याला हे रोटेशन देतं. त्यानुसार आपण तिथं ड्रिल पॉइंट हा शेतकऱ्याला दिला जातो. बर. आता याचे दर कशा प्रमाणे आहेत, म्हणजे आपण कसे दर अरेंज करतो याची? जर बोर पॉइंट घ्यायचा असेल तर बोर पॉइंट साठी 5000 रुपये फी आहे. विहीर पॉइंट घ्यायचा असेल तर विहीर पॉइंट साठी 7000 रुपये फी आहे. हे स्थानिक लेवलला, म्हणजे स्थानिक जिथे आम्ही बारामती स्थानिक मध्ये तेवढी फी घेतली जाते. व अदर जेवढा लांबचा जिल्हा असेल, समजा कोल्हापूर असेल, सोलापूर असेल किंवा इकडं नाशिक असेल, त्यांचा ट्रॅव्हलिंगचा खर्च ऍड करून त्यांना ती फी क्लायंटला सांगितली जाते. रोहित सर, महाराष्ट्रामध्ये आपण आतापर्यंत असे किती पॉइंट दिलेत? आपण ऑल महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे. इकडे कोल्हापूर असेल, नगर असेल, इकडे सोलापूर असेल, इकडे नाशिक असेल, आपण सर्व जिल्ह्यांमध्ये सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे. बरं. आता काय होतंय, जर महाराष्ट्राचा प्रादेशिक विभागाचा जर विचार केला आपण, जसे प्रादेशिक विभाग बदल तिथं तसे जमिनीचे पण खडकाचे पण बदल होतात, म्हणजे खडक पण वेगवेगळ्या प्रमाणाचे. जसं आपण मराठवाड्यात गेलो तर तिकडे तुम्हाला काळी माती आहे आणि बेसाल्ट स्वरूपाचा खडक आहे. तर ही जी मशीन आहे सर्व ठिकाणी सारखंच काम करते की कमी जास्त प्रमाणात काही होऊ शकतं तसं? नाही, ही लॉंग रेंज सिस्टीम आहे. ज्या ठिकाणी आपण ही मशीन ऑन करू त्या ठिकाणचं जे भूगर्भातील काय रचना आहेत ते ऑटोमॅटिक स्कॅन केले जातात व त्यानुसार तिथं काम केलं जातं. काही अडचण येत नाही. आम्ही इकडं लातूर असेल, इकडं कोल्हापूर असेल किंवा इकडे नाशिक असेल, सर्व ठिकाणी पॉईंट दिलेले आहेत. सर्व ठिकाणी शेतकऱ्यांना समाधानकारक असं पाणी मिळालेलं आहे. काही अशी अडचण येत नाही. रोहित सर, ह्या मशीनच्या माध्यमातून बोरवेल असेल किंवा विहीर असेल तर त्याला पाणी शोधण्याची किंवा पाणी निघण्याची शक्यता किती प्रमाणात आहे? आता आपण जे बोरवेल देतो, बोरवेल पॉईंटचे देतो, ते 100 90 ते 95 बोर हे सक्सेस होतात. पण आपण ज्यावेळेस अनुभव वाढत जातो, कंपनीने ह्याला 90% ॲक्युरेसी दिलेली आहे. पण आपण अनुभव आणि मशीनचं कार्य
हे पाहता आपण 100 90 ते 95 बोर हे सक्सेस होतात. जे 5% बोर फेल जाऊ शकतात. हा. त्याचं काय कारण आहे? कसं होतं, काही ठिकाणी चुनखडीचं प्रमाण म्हणजे भूगर्भामध्ये काही अशी खनिज आहेत तिथं मशीनला व्यवस्थित डायरेक्शन मिळू शकत नाही. बरोबर. जेणेकरून जिथं चुनखडीचं प्रमाण जास्त आहे, वाळाचं प्रमाण जास्त आहे, अशी भरपूर खनिज आहेत. त्या खनिजांमध्ये मशीनला व्यवस्थित डायरेक्शन नाही मिळाल्यामुळे तिथं बोर पॉईंट फेल जाण्याची शक्यता राहते. विहिरीसाठी तुम्ही पॉईंट देता की फक्त आडव्या बोरसाठी पॉईंट देता? विहिरीसाठीही पॉईंट दिला जातो. बरं, आता बोर जी सिस्टम असते आपली ती आपण उभा घेतो जमिनीमध्ये, आणि बोर असते तर विहिरीतले आडवे बोर हे आडवेच असतात. तर ते कसं शोधता तुम्ही मग? विहिरीपासून 100 मीटरच्या अंतरावर आपण सर्वे करतो. सर्वे करत असताना आपल्याला समजून जाते की कुठं फ्रॅक्चर आहेत. ज्या फ्रॅक्चर ज्या दिशेला आहेत त्या दिशेला आपण आडवे बोर घेण्याचं क्लायंटला सजेशन देतो. आतापर्यंत विहिरीच्या आडवे बोरचे पॉईंट किती दिलेत? साधारणतः भरपूर झाले असतील. आता 5 वर्षाचा कालावधी आहे कामाचा. एक 800 ते 900 बोर झाले असतील विहिरीचे आडवे बोर. बरं, आता काय जे महाराष्ट्रातले आपले काही शेतकरी आहेत तर त्यांना जर बोर घ्यायचा असेल किंवा विहिरीसाठी आडवे बोर घ्यायचे असतील तर तो आपला संपर्क कशा प्रकारे केला पाहिजे? आपण स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता. मी तुम्हाला सेवा देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. रोहित सर, आतापर्यंत आपण जी चर्चा केली ती मशीन कसे काम करते किंवा तुम्ही आणखी महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या भागामध्ये जातात या सविस्तर अशी चर्चा केली, पण ही मशीन नेमकं काम कशी करते आता त्याविषयी काय सांगाल आता प्रेक्षकांना आपल्या? ही मशीन आपले काम जे फ्रॅक्चर आहेत म्हणजे झरे आहेत ते झरे आयडेंटिफाय करते. म्हणजे ते झरे आयडेंटिफाईड झाले की ते जो जरा वाहतोय त्या वाहत्या झऱ्याला हे आपण फॉलो करतो. आणि फॉलो करत असताना आपल्याला कळतं जिथं अनेक झरे एकत्र आले, 1-3-4 झरे एकत्र आलेले, तिथं आपली मशीन जाऊन ऍक्टिव्हेट होते व गोल राऊंड देते. त्यावेळेस गोल राऊंड दिला जातो तिथं आपण तो ड्रिल पॉईंट तिथं आखून दिला जातो. पण तो ड्रिल पॉईंट आखत असताना आपण 10 स्टेप आहेत, त्या 10 स्टेपमध्ये तो बोर पॉईंट घेण्याच्या योग्य आहे का नाही हे क्रॉस चेक केलं जातं. व क्रॉस चेक करत असताना आपल्याला काही माहिती कळते की हा ड्रिल पॉईंट किती फुटापर्यंत घ्यायचा आहे, त्या ड्रिल पॉईंटला किती झरे आहेत, पहिला जरा किती फुटावं लागेल, दुसरा जरा किती फुटावं लागेल, ही 4ही झऱ्यांची तुम्हाला माहिती दिली जाते. व किती इंचाचं पाणी लागेल, किती दिशेने पाणी आहे हे तुम्हाला ऑन फील्ड सांगितलं जातं. शेतकरी मित्रांनो, आपण आतापर्यंत मशीन कशा पद्धतीने काम करते ते पाहिलं आहे, परंतु आता हे प्रॅक्टिकल जमिनीवर कशा प्रकारे काम करते ते आता रोहित सर आपल्याला सांगणार आहेत. बरं, आपण पहिल्यांदा ही मशीन ऑन करूया. ऑन करत असताना ही लॉंग रेंज सिस्टीम असल्यामुळे 30 मीटर इकडे और 30 मीटर इकडे मध्य सेंटरला आपण चालवत असताना ऑटोमॅटिक स्कॅनिंग चालू होते. बस स्कॅनिंग चालू असताना आपण जिथं पहिला झरा आपल्याला मिळेल तिथं मशीन डायरेक्शन देईल. तोपर्यंत आपण पाहूया. हा आपल्याला पहिला फ्रॅक्चर म्हणजे झरा मिळालेला आहे. हा झरा योग्य आहे का नाही त्याला क्रॉस चेक करून पाहूया. आपण मागे आलो की मशीन सरळ होते व परत त्या फ्रॅक्चर झोनवर गेलो म्हणजे फ्रॅक्चरवर गेलो तर मशीन तिथं आपल्याला डायरेक्शन देते. तर मग आपण ह्या डायरेक्शनला आपण फॉलो करूया. फॉलो करत असताना जिथं अनेक झरे एकत्रित येतात तिथं आपल्याला मशीन ऑटोमॅटिक घेऊन जाते. हे दुसरं आपल्याला डायरेक्शन मिळालेलं आहे. हे आणखीन एक डायरेक्शन मिळालेलं आहे. या डायरेक्शनला आपण फॉलो करत करत चाललेलो आहे. इथं आपल्याला मशीनने सिग्नल दिलेले आहेत व मशीन गोल फिरलेले आहे. इथं आपल्याला फ्रॅक्चर झोन मिळालेला आहे. इथं आपण मार्किंग करून घेऊया. आता हा ड्रिल पॉइंट क्रॉस चेक करून घेऊया. हा घेण्या योग्य आहे की नाही याच्या काही स्टेप आहेत त्या स्टेपनुसार आपण चेक करून घेऊया. एक डायरेक्शन मिळालेलं आहे. हे एक डायरेक्शन मिळालेलं आहे. चेक करत असताना हे बाजू आपण पाहिलेली, आता ही पण बाजू पाहून घेऊया.
आता आपण ह्या 2 बाजू पाहिलेल्या आहेत. या 2 बाजूंमध्ये जिथे झरे ते आपल्या ड्रिल पॉईंटकडे येत आहेत, ते झरे जिथे इन झालेले आहेत ते कुठं ना कुठं बाहेर जात आहेत, म्हणजे आउट होत आहेत. जिथे इन आहे तिथं आउट आहेत. मग या दुसऱ्या बाजूला बी आपण क्रॉस चेक करून पाहूया किंवा हे झरे बाहेर निघतायत का. आता हे क्रॉस चेक करून झाल्यानंतर एक्झॅक्ट ड्रिल पॉईंट कुठं द्यायचा आहे तो आपण ड्रिल पॉईंट टाकून घेऊया. ज्या ठिकाणी आपण ड्रिल घेणार आहे तिथं आल्यानंतर आपली मशीन ही 360 डिग्रीला टर्न देते. जिथं टर्न दिलेला आहे तिथं आपण खडा टाकून तिथं मार्किंग करून घेऊया आणि रांगोळीच्या साह्याने हा पॉइंट आपण आखून घेऊया. आता हे झालं पाण्याच्या संदर्भात. महाराष्ट्रातील एखाद्या तरुण युवक बेरोजगारांना किंवा जर एखाद्याला अशा पद्धतीचा जर व्यवसाय करायचा असेल तर साधारणपणे ही मशीन किती रुपयाला खरेदी केली आणि मशीन कुठे भेटली? ही मशीन म्युझिक डिटेक्टर जपान टेक्नॉलॉजी मशीन आहे. ह्या मशीनची किंमत 85,000 रुपये आहे. बरं. ही मशीन तुम्हाला मुक्काम पोस्ट सुपे, तालुका बारामती, जिल्हा पुणे या ठिकाणी DS डिटेक्टर या ऑफिसमध्ये तुम्हाला ही मशीन अवेलेबल आहे की तुम्ही कधी खरेदी करू शकता. त्याला ट्रेनिंग 1 दिवसाचं आहे जे तुम्हाला प्रॉपर ऑन फील्डवर दिलं जातं. रोहित सर, आता आपण जी चर्चा केली मशीन बद्दल, पण या व्यवसायाच्या माध्यमातून आपण एक वर्षाअखेरीस म्हणा किंवा महिनाअखेरीस किती रुपयाचं उत्पन्न कमावता? वर्षात माझे कमीत कमी 300 ते 400 बोर होतात. ते प्रत्येकी 5,000 रुपये सरासरी धरले तर एक 10 ते 12 लाख रुपयाचं ह्या वार्षिक माझा उलाढाला आहे. तर महाराष्ट्रातील जे आपले नवीन शेतकरी असतील किंवा ज्यांना नवीन उद्योग उभा करायचा असेल, जर आपण बाहेर मार्केटचा सर्वे केला, जर विचार केला तर आज कुठलाही व्यवसाय छोटा असो किंवा मोठा असो उभा जर करायचं म्हणलं तर कमीत कमी आपल्याला 1 लाखाच्या पुढे गुंतवणूक लागते. पण हा अशा प्रकारचा व्यवसाय आहे, अगदी तुम्हाला 85,000 रुपयामध्ये सुरू होणारा व्यवसाय आहे. आणि या व्यवसायामधून जर उत्पन्नाचा विचार केला तर वार्षिक कमीत कमी 5 लाख रुपये तर या व्यवसायातून सहजपणे आपल्याला मिळू शकतात. कारण पाणी ही काळाची गरज आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला पाण्याची गरज आहे. त्यामुळं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पॉईंट ही मशीन शोधून देणार आहे आणि जो आवश्यक व्यवसाय आहे त्यामुळे या व्यवसायाकडे तरुणांनी विचार करून वळायला काहीही हरकत नाही. आता हा जो व्यवसाय आहे शक्यतो एक सीझन आहे याचा, पण म्हणजे उन्हाळ्यातच सरासरी शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासते आणि अशा वेळेसच पाण्याच्या समस्येला तोंड दिल्यानंतर तुम्ही बोरचे किंवा विहिरीचे पॉईंट देतात. तर हा व्यवसायाचा सीझन कधी आहे नेमका? हा व्यवसाय सीझन आपला मेन व्यवसाय सीझन हा उन्हाळ्यात चालू होतो. ज्यावेळेस शेतकऱ्यांना पाण्याची अडचण निर्माण होते त्यावेळेस शेतकरी आम्हाला बोलवतात व त्यांना आम्ही समाधानकारक असं पाणी देण्याचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारची जर कुणाला पाणी पाहायचं असेल तर रोहित सरांशी संपर्क करा. रोहित सरांचं काम जर तुम्हाला आवडलं असेल तर आमच्या मराठमोळ्या या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.